खासदार आळवे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, विकासची प्रगती आणि विकासची घोडदौड याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत आणि आमचे एक तरुण सहकारी अमित देशमुख या साखर कारखान्याच्या माध्यमातून करत असलेले शेतकऱ्यांसाठी असलेलं काम हे पाहून माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला निश्चितपणे या ठिकाणी आनंद आहे। मांजरा साखर कारखान्याने या परिसराचा विकासाचा पाया रचला आणि विकास कारखान्याला त्याला पुढे नेण्याचं काम गेल्या अर्धा वर्षामध्ये सातत्याने या ठिकाणी केलेलं आहे। साखर उत्पादनाबरोबर वीज निर्मितीच्या माध्यमातून देखील शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळावेत या भावनेतून अमित देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकार्याने हा सहवीज प्रकल्प या ठिकाणी सुरू केलेला आहे। पालकमंत्री म्हणून मी या प्रकल्पाला हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीचे चांगले प्रकल्प शेतकरी हिताचे त्यांच्या माध्यमातून सातत्याने या लातूर जिल्ह्यामध्ये राबवले जावत अशा सदिच्छा देऊन माझे 2 शब्द या ठिकाणी संपतो। धन्यवाद पाटील साहेब। सहकार मंत्री माननीय नामदार श्रीमान हर्षवर्धनजी पाटील यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनपर भाषण करावे। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नामदार पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपणा सर्वांचे नेते केंद्राचे मंत्री नामदार विलासरावजी देशमुख साहेब, पालकमंत्री बंटी पाटीलजी, खासदार आवळेजी, ज्यांच्या प्रयत्नातून आज हा अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा हा उपक्रम आपण सुरू करतोय, ते या कारखान्याचे संस्थापक विधिमंडळातील आमचे तरुण सहकारी मित्र आमदार अमितजी देशमुख, सन्माननीय व्यासपीठ, बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं विकास सहकारी साखर कारखान्याची जी घोडदौड चाललेली आहे, जी चौफेर प्रगती चाललेली आहे, त्या प्रगतीला पाठिंबा देण्यासाठी आणि त्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। राज्याचा सहकार मंत्री म्हणून मला मनापासूनचा रास्त अभिमान वाटतो की या स्पर्धेच्या युगामध्ये खासगीला स्पर्धा करण्यासाठी सुद्धा आमच्या सहकारामध्ये सक्षम नेते तयार आहेत आणि त्या सक्षमतेमध्ये जर खऱ्या अर्थानं कोणाचा उल्लेख करायचा असेल तर या कारखान्याचे संस्थापक अमितजी देशमुख यांचा उल्लेख केला पाहिजे हे मला आपल्याला म्हणतात। एक दृष्टी असली पाहिजे, एक नियोजन असलं पाहिजे आणि मला असं वाटतं आज हे को जनरेशन जर आपण पाहिलं तर बॅक प्रेशर आणि कंडेन्सिंग प्रेशर अशा दोन्ही टेक्नॉलॉजी एका प्रकल्पामध्ये महाराष्ट्रामध्येच काय पण देशामध्ये आणणारा एकच कारखाना मी पाहिला, तो म्हणजे विकास सहकारी साखर कारखाना आहे हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं वाटतं। आणि म्हणून 18 मेगावॅटचं को जनरेशन, तुमचा जुना एक 3 मेगावॅटचा टर्बाईन आहे, तो जर आपण ऍड केला तर मला वाटतं 21 मेगावॅट पर्यंत सुद्धा आपण जाऊ शकणार आहे। आणि मला सांगायला आनंद वाटतो की राज्य सरकारने, आताचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री या सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि वीज निर्मितीचं धोरण साहेब आपण राज्यामध्ये आणलं। फक्त 5% सभासदांचं कॉन्ट्रीब्युशन आणि 95% राज्य सरकारने पुढाकार घेऊन हे प्रकल्प उभा करण्याकरता म्हणून 55 सहकारी साखर कारखाने आणि 5,500 कोटी रुपयाची गुंतवणूक आज या महाराष्ट्रामध्ये 1200 मेगावॅट वीज निर्माण करण्याकरता म्हणजे साहेब कारखाने पुढे आले। त्याला केवळ आपली सरकारची पॉलिसी याला कारणीभूत आहे असं म्हणलं तर आज या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही। 99 साली साहेब 1250 टनाचं एक नवं धोरण आणलं ते, त्यावेळेस माणसं हसायची, चेष्टा